नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2013 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 31 ते 50 प्रश्न बघितली होती। आता आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 51, एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय आहे भूतदया दाखविणे, आपणहून संकट ओढवून घेणे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे, त्याग करण्याची तयारी ठेवणे। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय करून 2, आपणहून संकट ओढवून घेणे। प्रश्न क्रमांक 52, चालत्या गाडीला खिळा घालणे या वाक्याचा प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। पर्याय आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे, गाड्याचा वेग वाढविणे, गाडीची नीट दुरुस्ती करणे, जुना गाडा बदलवून टाकणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे। प्रश्न क्रमांक 53, पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा। पर्याय आहे हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार, किती लोचट आहे हा माणूस, पण तू चुकीचं का बोललीस, नोकरीत एवढा वेळ घालविण्याची अभ्यास केव्हा करायचा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किती लोचट आहे हा माणूस। प्रश्न क्रमांक 54, अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नये या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत। पर्याय आहेत 3, 1, 2, 5। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5। प्रश्न क्रमांक 55, त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावले आहेत या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा। पर्याय आहेत वडील लहानपणीच, वडील त्यांच्या लहानपणीच निधन पावलेले असतात, वारलेले असतात, वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच। तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच। प्रश्न क्रमांक त्यानंतर आहे आकलन उतारा। साहित्य संबंधी विचार व चर्चा होते ती पुष्कळशी उत्कृष्ट कलांगारापुरतीच होते व पहिल्या दर्जाच्या कलावंतांपुरतीच होते। खरे पाहता कोणतीही वेळ उत्तमापासून अगदी सामान्यापर्यंत अशा प्रकारचे साहित्य निर्माण होते आणि वाचले जाते, तेव्हा जे काही निकष संकेत साहित्याला लावलेले ते सर्वच साहित्याला लावण्यासारखे असावेच हवेत। नियम सर्व साहित्यिकांनी पाळण्यास योग्य हवेत। कलात्मक प्रतिज्ञा, कर्तव्यबुद्धी किंवा जबाबदारी ही जाणीव ही गोष्ट अशी सर्वांना लागू होणारी आहे। उदाहरणार्थ विनोदी लेखन करताना, राजकीय, सामाजिक व इतर व्यंग्यांवर विनोदाचे शस्त्र चालविताना स्वतःचे हेवेदारी व पूर्वग्रह बाजूला ठेवून लिहिणे हे अवघड व्रत आहे। जगातील कुरूपतेकडे, विसंगतीकडे आणि दंभाकडे निकोप दृष्टीने पाहता येते व हसता येते। हसताना कोणाचीही मुलाहिजा ठेवावा लागत नाही, कारण त्या हसण्यात कुत्सितपणा व काटेकोरपणा नसतो। ही महत्त्वाची गोष्ट जुन्या राजांच्या पदरी पडलेल्या शहाण्या विदुषकांना अवगत होती, तीच आजच्या विनोदी लेखकांनाही अवगत असायला पाहिजे। पण आपण पुष्कळदा असे पाहतो की विनोदी लेखक हा संकेत बाजूला ठेवतात, खुशमस्करी किंवा वकडी निंदा विनोदाच्या पांघरुणाखाली करू लागतात। तात्कालिक लोकप्रियता मिळविण्यासाठी ही बेजबाबदार वर्तवणूक विनोदी लेखक करीत किंवा गंभीर प्रकृतीचा नाटककार व कथाकार करील, तो सामान्य असेल वा प्रतियश प्रतिभावंतही असेल, पण परिणामी अशी वर्तणूक भयावहच ठरते। आज भय आहे ते प्रतिज्ञा पालनाच्या व नीती संकेताच्या बाबतीत होणाऱ्या भ्रष्टतेची। मोठ्यांकडून वा लहानांकडून, परपरवाद्यांकडून वा नवसाहित्यकारांकडून, अशी कोणतीही असो, भ्रष्टतेचा धोका हा सार्वत्रिक आहे। भ्रष्टतेबाबतीत बधिरपणा व आंधळेपणा येण्याची भीती आहे। आज साक्षरतेच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या वाढली आहे, पण संवेदना प्रगल्भ झालेली नाही। प्रकाशन व्यवसायाच्या व्यापारी विकासामुळे समृद्ध झाली आहे, पण गुणवत्तेकडे लक्ष पुरविले जात नाही। त्यामुळे कलावंताला व वाचकाला व उमगणाऱ्या चोर पावलांनी भ्रष्टता आक्रमण करीत आहे। वरील उतरलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा। प्रश्न क्रमांक 50 ते 60, 56 ते 60। 56वा प्रश्न आहे संकेत म्हणजे काय। पर्याय आहे इशारे, ठराविक नियम, मर्यादा, दडपणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठराविक नियम। प्रश्न क्रमांक 57, दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा। पर्याय आहे ढोंग, वाईटपणा, दुष्ट प्रवृत्ती, हाव। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ढोंग। प्रश्न क्रमांक 57, कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दांचा अर्थाची योग्य जोडी कोणती। पर्याय आहे मत्सर, वाकडेपणा, उर्मट व हेवा, दुष्टपणा व छळवादी वृत्ती, कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा. प्रश्न क्रमांक 59. प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? पर्याय आहे प्रौढ व समजूतदार, म्हातारी व जुनाट, निरोगी व सरळपणाची सर्व मुकाटपणे स्वीकारणारी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रौढ व समजूतदार. प्रश्न क्रमांक 60. या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? पर्याय आहे नापसंती व्यक्त करण्याची, तटस्थतेची, सावधगिरीचा इशारा देण्याची, संतापाची भावना व्यक्त करणारी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 7 सावधगिरीचा इशारा देण्याची. तर ही झाली 51 ते 60 प्रश्न. या पुढील भागात आपण पुढील वर्षीचा पेपर बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.